नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच आज आपण समास या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत। बघा, समास मराठी व्याकरणातील हा महत्त्वपूर्ण घटक आहेत आणि या समासाची परीक्षेला प्रत्येक वेळेस स्पर्धा परीक्षा MPSC UPSC असो, तलाठी असो, जिल्हा परिषद भरती असो, सर्व भरतीसाठी परीक्षेसाठी या समासावर प्रश्न विचारले जातात। आणि आज आपण TET खास करून TET ला समासावर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जातात। आता त्यासाठी आपण समास पूर्ण समास हा एका याच्यावरच आपण पूर्ण घेतलेला आहे। बघा, या समास हे उदाहरण जर आपल्या सगळ्यांचे पाठ झाल्यास तर आपला एकही प्रश्न चुकणार नाही। तर बघा, अव्ययभाव समास, समासाचे एकूण 4 प्रकार पडतात। तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास। या समासाचे प्रथमतः अव्ययभाव समास म्हणजे अव्ययभाव समासाचे पद हे प्रथम पद असते। प्रथम जे पद असतं ते महत्त्वाचं असतं, हे लक्षात घ्या मित्रांनो। अव्ययभाव समासाचं प्रथम पद महत्त्वाचं असतं। बघा, प्रथम पद महत्त्वाचं। तत्पुरुष समास, तत्पुरुष समासाचे दुसरे पद महत्त्वाचे असतात। कोणते? दुसरे पद, हे लक्षात घ्या। त्यानंतर द्वंद्व समास, द्वंद्व म्हणल्याच्या नंतर समजून घ्यायचं पहिलं आणि दुसरं हे दोन्हीही पद महत्त्वाचे असतात। त्यानंतर बहुव्रीही समास। आता बहुव्रीही समासाचे दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्यालाच आपण काय म्हणायचं? बहुव्रीही समास असं म्हणायचं। बघा, अव्ययभाव समासाचे प्रथम पद महत्त्वाचे, मग कोणता? प्रतिदिन। बघा, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी पहिलं पद महत्त्वाचं। प्रति असा शब्द आला पेपरला तर समजून घ्यायचं अव्ययभाव समास होईल। त्यानंतर आजन्म म्हणजे जन्मानंतर किंवा जन्मापासून, आजन्म असा आजन्म जर प्रश्न आलं समजून घ्यायचं अव्ययभाव समास आहे। त्यानंतर यथाविधी, विधीप्रमाणे, यथा, यथा हा शब्द आल्यास असं समजून घ्यायचं की हा अव्ययभाव समास आहे। बघा, प्रथम पद बिन, बिनशर्त म्हणजे कोणतीही अट नाही, बिनशर्त असा शब्द आला बिन तर अव्ययभाव समास। गावोगावी, गावो प्रथम पद महत्वाचं आहे। घरोघरी, बघा घरोघरी, हे घरो, गावो, बिन, यथा, आ आणि प्रति असे शब्द आल्यास आपण अव्ययभाव समास आहे असं समजायचं। प्रथम पद महत्वाचं असतं। त्यानंतर तत्पुरुष समास, दुसरे पद महत्वाचे। तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असतात। बघा, विभक्ती प्रत्यय वापरावेच लागतात। या समासामध्ये विभक्ती प्रत्यय हा वापरावाच लागतो। चा, ची, चे, ने, साठी असे हे विभक्ती प्रत्यय असतात आणि ते आपल्याला वापरावाच लागतात। बघा, शेतकरी, शेतकऱ्यासाठी हे प्रत्यय वापरतात। देशभक्ती असे शब्द आल्यास आपण समजून घ्यायचं काय आहे? तत्पुरुष समास आहे। कोणतं पद महत्वाचं आहे? दुसरं पद। बघा, शेतकरी, करी शेतकऱ्यासाठी। त्यानंतर देशभक्ती, देशभक्तासाठी। देवपूजा, देवातील पूजा। कष्टसाध्य, कष्टाचे साध्य। तोंडपाठ, तोंडाने पाठ, काय? तोंडाने पाठ। राजवाडा, राजांचा वाडा। त्यानंतर कष्टसाध्य, कष्टातील, कष्टाचे साध्य आणि ऋणमुक्त, ऋणातून मुक्त। बघा विद्यार्थी मित्रांनो, च्या, चीचे हे प्रत्यय या विभक्ती याच्यामध्ये तत्पुरुष समासामध्ये वापरावेच लागतात। त्यानंतर द्वंद्व समास, बघा याच्यामध्ये पहिले पद आणि दुसरे पद हे दोन्ही महत्वाचे असते। यामध्ये दोन्ही पदांना महत्व दिलेलं आहे। बघा, आणि, व, किंवा असे शब्द वापरतात यामध्ये द्वंद्व समासामध्ये। किंवा एखाद्या वेळेस असे हे दिलेले असतात शब्द, पण ते शब्द ओळखा असं विचारला तर असं समजून घ्यायचं हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे। भाऊ, बहीण, भाऊ व बहीण। यश, अपयश, यश किंवा अपयश। कष्ट, नुकसान,
कष्ट किंवा नुकसान, चहा पाणी, चहा आणि पाणी, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, भाजीपाला, भाजी आणि पाला, न्याय, न्याय, न्याय व अन्याय, भले बुरे, भले आणि बुरे, हानी, लाभ, हानी किंवा लाभ असे शब्द आपण वापरतो. बघा, आणि व किंवा असे शब्द वापरले तर द्वंद्व समासाचा उदाहरण होतात. त्यानंतर बहुविरी समास, दोन्ही पदे महत्वाचे, तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला आपण बहुविरी समास असं म्हणतो. बघा, गजानन, ज्याचा गजाचा गज म्हणजे हत्ती, ज्याचे हत्तीची सोंड आहे असा तो गजानन म्हणजे गणपती. त्यानंतर नीलकंठ, ज्याचा कंठ निळा आहे असा तो नीलकंठ, कोण? शंकर महादेव. वक्रतुंड, ज्याचं वक्र गोल आहे असा तो, ज्याचा वक्र गोल आहे असा तो कोण? गणपती. त्यानंतर चक्रपाणी, ज्याच्या हातात चक्र आहे असा तो विष्णू. त्रिनेत्र, ज्याचे 3 डोळे आहेत असा तो त्रिनेत्र म्हणजे शंकर महादेव. लंबोदर, ज्याचं उदर लंब आहे असा तो गणपती. दशमुख, ज्याचे 10 तोंड आहे असा तो रावण. आणि चतुर्भुज, ज्याचे 4 हात आहे असा तो विष्णू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या परीक्षेला अशाच शॉर्ट मध्ये आपण कमी वेळेमध्ये जास्त हे घेणार आहोत, उदाहरण घेणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.